संवाद विद्यार्थी मित्रांशी डॉक्टर आर्य कुंभार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करीत आहे. ज्यांना आयुष्यामध्ये ध्येय साध्य करायचं आहे त्या प्रत्येकासाठी उपयुक्त असं पुस्तक. दिवस 9वा, वाचा भाग पहिला. नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांमध्ये चर्चा चालू होती. एवढ्यात सर आले. शोधल्या का संधी? सर्वांच्याकडे पाहून त्यांनी विचारले. रमेश काहीतरी विचार करू लागला होता. कधी एकदा सरांना आपला विचार सांगतोय असं त्याला झालं होतं आणि तो उठला. सर, आमची भरपूर शेती आहे. शेतीला पाणीही भरपूर आहे. ट्रॅक्टर आहे. मला शेतीत वेगवेगळे प्रयोग करण्याची संधी आहे. पण तुला आवडेल का शेतीमध्ये काम करायला? हो सर. माणिक, तुझे काय? सर, आमचा कापडाचा व्यवसाय आहे. मी उत्तम व्यापारी होऊ शकतो. श्याम नाराज दिसत होता. सरांच्याही लक्षात आलं. मुद्दाम त्यांनी त्याला विचारले, श्याम, तुझं काय रे? सर, आमचं असं काहीच नाही. ना शेती ना व्यापार. वडील गवंडी काम करतात आणि आई घरीच असते. अरे, म्हणून काय झालं? प्रत्येक प्रतिकूल परिस्थिती संधी असते. इतकंच काय, पण प्रतिकूल परिस्थिती यशास पूरक असते, आवश्यक असते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करणे ही संधी नाही का? अशा व्यक्तीचं यश अधिक शोभून दिसतं. तेव्हा निराश होऊ नकोस. वर्ग थोडा शांत झाला. सर्वांकडे पाहत सर बोलू लागले. आपल्या प्रत्येकाला संधी आहे हे मी तुम्हाला सांगितलेच आहे. आणि त्यापूर्वी तुम्ही तुमचे ध्येयही निश्चित केले आहे. या ध्येयाची आणि संधीची सांगड घालायची आणि प्रयत्नाला लागायचे. म्हणजे आता काय करायचे सर? शारदाने विचारले. आपण निवडलेल्या क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व्हावे म्हणून त्या संबंधीचं आपण वाचन केलं पाहिजे. सर, आम्ही तर रोज पाठ्यपुस्तकं वाचतो की. ती अभ्यासक्रमाची पुस्तकं आहे. त्यातही चांगले ज्ञान व माहिती असतेच. पण आपण ती फक्त परीक्षेकरता वाचतो. परीक्षा झाली की ती विसरून जातो. बरोबर आहे ना? हो सर, सगळेच म्हणाले. वाचन एवढ्यावर थांबत नाही. ही फक्त पहिली पायरी आहे. त्यानंतर पुढे वाचलेले समजणे, त्यावर चिंतन मनन करणे, त्यावर आपले विचार व्यक्त करणे आणि त्यातील चांगल्याचा स्वीकार करून आपल्या वर्तनामध्ये बदल करणे एवढे सगळे आहे. रॉबर्ट कालिन याही पुढे जाऊन म्हणतो की रीडिंग इज अ थिंकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग प्रोसेस विच इन्व्हॉल्व्स नॉट ओनली द ॲब्सॉर्प्शन ऑफ आयडियाज बट द क्रिएशन ऑफ आयडियाज. ते शालेय जीवनाचा तसेच विद्यार्थ्यांच्या भावी जीवनातील यशाचा पाया आहे असे इंग्रज विचारवंत क्रुगमने म्हटले आहे. स्वयं अध्ययनासाठी तो एक उत्तम मार्ग आहे. त्याशिवाय आपण ज्ञानमार्गाची वाटचाल करू शकणार नाही. आपल्या भावजीवनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा त्याचा खूप उपयोग होतो. त्यातून व्यक्तिगत आनंदही मिळतो. कधी कधी वाचत असताना आपण स्वतःशीच हसतो आणि श्यामचे सारखं पुस्तक वाचताना आपले डोळे अश्रूंनी भरतात. असे होते की नाही? हो सर, प्रीती म्हणाली. म्हणून सिल्व्हिया ॲस्टन ऑर्नर आपल्या टीचर या पुस्तकामध्ये म्हणतात, वाचनाविषयी प्रेम निर्माण होणं, पुस्तक हाती धरण्याची लालसा निर्माण होणे यावर पुढील सारे काही अवलंबून असते. त्यात उत्स्फूर्तता असायला हवी. ही गोष्ट या उमलत्या वयातच व्हायला हवी. म्युन्सिपाल्टीच्या शाळेत शिकणाऱ्या एका मुलाचं उदाहरण तुम्हाला सांगतो. खूप गरीब होता तो, पण ज्ञानाविषयी त्याची धडपड त्याच्या शिक्षकांच्या लक्षात आली होती. एके दिवशी ते त्याला म्हणाले, तू जॉर्ज वॉशिंग्टनचे चरित्र वाच, खूप मोठा होशील. आता हे चरित्र कुठे मिळणार? त्या मुलाने खूप शोध घेतला. शेवटी त्यास ते पुस्तक एका श्रीमंत माणसाकडे असल्याचे कुणाकडून तरी कळले. लगेचच तो त्या गृहस्थाकडे गेला आणि पुस्तकाची मागणी केली. पण हा गरीब, अंगावर फाटके कपडे, कोण याला पुस्तक देणार? पण त्याने खूप विनंती केली. अखेर तो माणूस तयार झाला आणि म्हणाला, काही दिवसांकरिता तुला हे पुस्तक देतो, पण खराब करायचे नाही. त्याने कबूल केले आणि पुस्तक मिळाल्यावर त्याने अक्षरशः त्याची पारायणे केली. आपण जॉर्ज वॉशिंग्टन सारखे मोठे व्हावे असे त्यास वाटू लागले. पण त्याचे दुर्दैव असे की त्यावेळी खूप पाऊस पडला आणि ते पुस्तक भिजले, थोडे खराबही झाले. शर्मिंदा होऊन तो पुस्तक घेऊन त्या मालकाकडे गेला, पण तो मालक काही पुस्तक परत घेईना. मग वर्षाने विचारले, मग काय? मालकाने त्यास त्याच्या घरी शिक्षा म्हणून 15 दिवस लाकडे फोडायला सांगितली. अरे रे! पण पुढे हाच मुलगा
अमेरिकेचा अध्यक्ष झाला आणि तो मुलगा म्हणजे अब्राहम लिंकन होय. सर्व मुले अवाक झाली. वर्गात शांतता पसरली. तुमच्या वयाचेच होते ते. सरोजिनी नायडूंनी 13व्या वाढदिवसापूर्वी 1300 ओवींचे इंग्लिश काव्य लिहिले आणि 14व्या वर्षी बहुतेक इंग्लिश कवी वाचून काढले. प्राध्यापक नरहर कुरुंदकरांनी रामायण, महाभारत आणि भागवत ही पुराणे 12 वर्षे होण्यापूर्वीच वाचली होती. शांकर भाष्य 16व्या वर्षी संपवले आणि मार्क्सचे कॅपिटल त्यांनी 18व्या वर्षी एका मित्राकडून समजावून घेतले. बाप रे, सुरेश उद्गारला. म्हणून फक्त पाठ्यपुस्तकांच्या वाचनाचा बाऊ करू नका. पाठ्यपुस्तकाशिवायही आपणास इतर अनेक पुस्तकं वाचली पाहिजेत. त्यासाठी दिवसातला थोडा वेळ वाचनासाठी राखून ठेवला पाहिजे. आपल्या शाळेत, गावात ग्रंथालय आहेत, त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे. पुस्तके आज सर्वत्र उपलब्ध आहेत, फक्त त्यांना वाचक मिळेना. तुम्हाला कदाचित वाटेल, कशासाठी वाचायचं, काय होतं वाचनानं, बरोबर आहे ना? सगळी मुले शांत होती. जणू काही वरील प्रश्न त्यांच्या मनात होतेच. मग सर थोडे गंभीर होऊन म्हणाले, आज मी तुम्हाला वाचायचं कशासाठी ते सांगणार आहे. सर्वांचे लक्ष सरांच्याकडे केंद्रित झाले. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण जगात जी जी माणसे मोठी झाली त्यांनी प्रचंड वाचन केल्याचे आढळून आले. जगातल्या प्रत्येक देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी क्रांत्या केल्या त्यांनीही अगोदर त्यासंबंधी वाचन केले होते. भगतसिंहांना वयाच्या 33व्या वर्षी 23 मार्च 1931 रोजी फाशी देण्यात आली. त्यांना फाशीसाठी घेऊन जायला आलेल्या अधिकाऱ्यांना थोडे थांबा, एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकारकाची भेट घेत आहे असे सांगितले. त्यावेळी ते लेनिनचे चरित्र वाचत होते. चरित्र वाचणे म्हणजे त्या व्यक्तीस भेटणे असा त्याचा अर्थ होता. कोटाच्या एका खिशात बंदूक आणि एका खिशात पुस्तक ठेवणाऱ्या या क्रांतिकारकाने मार्क्स, एंगल्स, प्लेटो, अरिस्टॉटल, देकार्त, हॉब्स, लॉक, रुसो, व्हॉल्टेअर, ट्रॉटस्की यांचे तत्वज्ञान अभ्यासले होते. बायरन, वर्ड्सवर्थ, उमर खय्याम, इक्बाल, गालिब, रामप्रसाद बिस्मिल यांच्या काव्याचा अभ्यास केला होता. तुम्ही ही नावं ऐकून सुद्धा गोंधळून गेला असाल. आम्हाला यातलं कोणच माहिती नाही सर, रमेश म्हणाला. कसं माहीत असणार, वाचलं तर माहीत होईल ना. आणि भगतसिंह तुमच्यासारखे विद्यार्थी असताना त्यांनी हे सर्व वाचलं होतं, हे लक्षात घ्या. जगात घडलेल्या सर्व क्रांत्यांचा त्यांनी अभ्यास केला होता आणि 4 पुस्तकेही लिहिली होती. आणि हे बहुतेक सगळं तुरुंगात बरं का. लाहोर तुरुंगात त्यांनी आपले बंधू व मित्र यांना जी पत्र लिहिली त्यातही त्यांनी पुस्तकाची मागणी केल्याचे दिसून येते. भगतसिंह एवढी पुस्तके मागवताना पाहून तुरुंग अधिकाऱ्याने विचारले, एवढी पुस्तके तुम्ही वाचता की न वाचवताच परत करता? त्यावेळी भगतसिंहांनी शांतपणे उत्तर दिले, मी वाचलेल्या कोणत्याही कोणत्याही प्रकरणाचे शीर्षक सांगा, त्याचा आशय मी तुम्हाला सांगतो. कमाल आहे, राधिका म्हणाली. स्वामी विवेकानंदांचाही किस्सा असाच आहे. त्यावेळी ते मेरठमध्ये राहत होते. अखंडानंद नावाचे त्यांचे शिष्य होते. त्यांच्या करवी त्यांनी तेथील ग्रंथालयातून प्रसिद्ध विचारवंत सर जॉन लबाकची पुस्तके मागवली. ती सर्व पुस्तके वाचून झाल्यावर अखंडानंदांना त्यांनी ती ग्रंथालयात जमा करण्यास सांगितलं. अखंडानंद ती पुस्तके जमा करण्यासाठी ग्रंथालयामध्ये गेले. तेव्हा तेथील ग्रंथपाल आश्चर्यचकित होऊन म्हणाला, अहो, तुमचे स्वामी पुस्तक वाचनामध्ये वाचतात की नुसते पाणी चढून परत करतात? अखंडानंदांच्या करवी ही गोष्ट स्वामी विवेकानंदांच्या कानावर पडली. तेव्हा ते स्वतः ग्रंथालयात गेले आणि ग्रंथपालांना म्हणाले, ग्रंथपालजी, अखंडानंदजी माझ्यासाठी प्रत्येक दिवशी पुस्तके आणत होते. ती सर्व पुस्तके मी वाचत होतो. आपल्याला शंका येते आहे की न वाचताच पुस्तके परत पाठवली जात आहेत म्हणून? यावर ग्रंथपाल म्हणाले, स्वामीजी, सर जॉन लबाक सारख्या तत्वचिंतनाची पुस्तके एकाच दिवसामध्ये कशी काय वाचली जाऊ शकतात? माझा यावर विश्वास बसत नाही. स्वामीजी म्हणाले, मी एकाच दिवशी ही पुस्तके वाचलीत. आपली काही शंका असल्यास आपण प्रश्न विचारू शकता. मग? राधिकाने उत्सुकतेने विचारले. मग काय? ग्रंथपालाने त्यांची परीक्षा घेण्यासाठी त्यांना एकामागून एक प्रश्न विचारले आणि स्वामीजींनी त्याची फटाफट उत्तरे दिली. एवढेच नव्हे तर प्रश्नाचे ते उत्तर पुस्तकातल्या कितव्या पानावर आहे हे सुद्धा सांगितले. आणि ग्रंथपाल त्यांच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिला. साहजिकच आहे सर, एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे काय? राधिका म्हणाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असेच अफाट वाचन होते. त्यांच्या बाबतीमध्ये
प्रधानांनी त्यांच्या मित्राने त्यांना सांगितलेली आठवण आहे. एकदा आपल्या महाडच्या श्री टिपणीस या मित्राकडे ते गेले होते. श्री टिपणीस म्हणाले, प्रधान चला तुम्हाला एक पवित्र ठिकाण दाखवतो. ते प्रधानांना घेऊन एका शेतात गेले. तेथे 2 खोल्यांचे एक झोपडीवजा घर होते. तेथे डॉक्टर आंबेडकर काही दिवस राहिले होते. टिपणीस सांगू लागले, मी त्यांना पुस्तके आणून देत होतो आणि ते वाचत असत. एकदा मी त्यांना राज्यशास्त्रातील 1500 पानांचा एक ग्रंथ आणून दिला. तो पाहून त्यांना इतका आनंद झाला की ते म्हणाले, आता मला 2 दिवस तरी भेटू नका, मला शांतपणे वाचू द्या. आणि त्यांनी स्वतःला घरात बंद करून घेतले. 2 दिवसांनी ते अत्यंत समाधानाने घराबाहेर आले आणि मी विचारले, संपले का पुस्तक? हो, ते म्हणाले. 2 दिवसात 1500 पानांचे पुस्तक? मी आश्चर्यचकित होऊन विचारले, हो, पहिली 50 पाने वाचल्यानंतर पुढील 100 पानामध्ये काय आहे हे लक्षात यायचे. मग त्या 100 पाना पुढील वाचायचे. त्यांचा वाचनाचा व्यासंग पाहून मी अक्षरशः भारावून गेलो. कोणीही भारावून जाणार सर, चेष्टा आहे का एका दिवसात 1500 पानं वाचायची? महेश आश्चर्याने म्हणाला. ग्रंथावर प्रेम करणारा हा ज्ञानयोगी एकदा लहान मुलासारखा आसवे ढाळताना दिसला. कोणीतरी त्यांना विचारले, बाबा त्रास होतो का तुम्हाला? आंबेडकर म्हणाले, माझे डोळे बिघडत चालले आहेत, माझी दृष्टी क्षीण होत चालली आहे. यानंतर प्रसिद्धीस येणारे ग्रंथ मला वाचता येणार नाहीत याचे मला दुःख होते आहे. सर थोडे थांबले, पुन्हा बोलू लागले, मुलांनो, स्वातंत्र्यासाठी हे वाचन. कशासाठी वाचायचं? मनात निर्माण झालेला हाच तो प्रश्न ना. अरे, विद्या व्यासंग म्हणजे काय असते समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचावं धनंजय कीरांनी लिहिलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र. तरुणांनी वाचावी स्वातंत्र्यवीरांची चरित्रे आणि बाबा आमट्यांचं उज्ज्वल उद्यासाठी. उत्तम व्यावसायिक ज्याला व्हायचं आहे त्यांनी वाचावीत हेनरी फोर्ड, ली आयाकोका, विठ्ठल कामतांचं इडली ऑर्किड आणि मी, आणि सुरेंद्रनाथ कांबळींचं बदलती क्षितिजे. विज्ञान समजून घेण्यासाठी वाचावं डॉक्टर पंडित विद्यासागर यांचं ओवी गावू विज्ञानाची. प्राप्त परिस्थितीवर मात करून स्वतःला किती मोठं करता येतं हे समजण्यासाठी वाचावं डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं अग्निपंख, डॉक्टर सुनील कुमार लवटे यांचं खाली जमीन वर आकाश, लक्ष्मण माने यांचं उपरा, डॉक्टर किशोर शांताबाई काळे यांचं कोल्हाट्याचं पोर, आनंद यादव यांची झोंबी. डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्यांनी वाचावं वीणा गवाणकरांचं डॉक्टर आयडास कडर, अभय बंगांचं माझा साक्षात्कारी हृदयरोग, डॉक्टर अलका मांडकेंचं हृदयस्थ, डॉक्टर श्रीखंडे यांचं पोस्टमार्टम आणि डॉक्टर हिम्मतराव बावीसकरांचं बॅरिस्टरचं कार्टो. बाप कसा असावा हे समजून घेण्यासाठी प्रत्येक बापानं वाचावं आमचा बाप आणि आम्ही, आणि रॉबर्ट टी कियोसाकी यांचं रिच डॅड अँड पुअर डॅड. स्त्रियांनी वाचावं साधना आमटेंचं समिधा, मॅक्सिम गार्गीचं आई, साने गुरुजींचं श्यामची आई, सिंधुताई सपकाळांचं मी वनवासी, आशा अपराधांचं भोगले जे दुःख त्याला, नसीमा हुरजुगांचं चाकाची खुर्ची आणि किरण बेदींचं आय डेअर आणि इट्स ऑलवेज पॉसिबल. शिक्षक होण्यासाठी वाचावे राजा मंगळवेडेकर यांनी लिहिलेलं साने गुरुजींची जीवनगाथा, जपानी लेखक कुराया नागी यांचं तोतोचान, रमेश पानसेंचं रचनावादी शिक्षण आणि आजचे शिक्षण उद्याचे जीवन, लीला पाटलांचं शिक्षणातील लावण्य, रॅडी पॉश यांचं दी लास्ट लेक्चर. आणि मुलांनो, सर्वांनी वाचावी ज्ञानेश्वरी, विनोबांची गीताई, तुकारामांची गाथा आणि तुकडोजी महाराजांची ग्रामगीता. बाप रे, किती पुस्तकांची नावे सांगताय सर, आम्हाला तर ही नावं सुद्धा माहित नाहीत. संजय दीर्घश्वास घेत म्हणाला, मुलांनो, हे तर काहीच नाही, पुस्तक रूपानं ज्ञानाचा अथांग सागर आपल्या समोर आहे. किती आणि काय सांगावं, या जगाशी तुमचा फारसा परिचय नसल्याने तुम्हाला हे सर्व नवीन वाटतंय. पण एका गोष्टीची मी तुम्हाला जाणीव करून देतो की जीवनात काहीतरी आगळं वेगळं आणि समाजोपयोगी करावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर केवळ पाठ्यपुस्तकं वाचून भागणार नाही. त्याच्याही पुढे जाऊन माणसे मोठी कशी होतात हे जाणून घ्यावं लागेल. त्यासाठी त्यांची चरित्र वाचावी लागतील. तुम्हाला त्यांच्याप्रमाणे मोठं व्हावं वाटतंय ना? हो, सर्वांनी अगदी एका सुरात होकार दिला. शाब्बास. मग त्यासंबंधी आणखी काही माहिती आपण पुढील भागात पाहू.